रमा राघव मालिकेच्या आजच्या भागात रामाच्या घरी शेजारच्या काकू त्यांच्या मुलीला तयार होण्यासाठी घेऊन येतात. नंतर रमा त्यांना साखर आणून देते. रमा आणि राघव दोघंही पाणी आणायला जातात. रमाने ऑफिसमधून सुट्टी घेतलेली असते, त्यामुळे ती राघवला विचारते की आज आपण कुठेतरी बाहेर जाऊयात का जेवायला. राघव म्हणतो हो, मी लंचपर्यंत घरी येतो, मग जाऊ. नंतर संदेश दादा आणि राघव एकमेकांशी बोलत असताना राघव त्याला सांगतो की माझ्या फोटोवर फुली मारणारा आणि घरात शिरणारा माणूस कदाचित मला सापडला आहे. मंगेश नाव आहे त्याचा पत्ता माहीत नाहीये मला, पण त्याबद्दलची माहिती एक माणूस मला देऊ शकतो. नंतर राघव विक्रमला कॉल करतो आणि विचारतो की त्या मंगेशबद्दल जी काही माहिती असेल तुझ्याकडे ती मला दे. विक्रम बोलतो ठीक आहे, आपण भेटून बोलूयात, मी तुला लोकेशन पाठवतो, आपण तिथे भेटू. राघव म्हणतो मी पोहोचतो तिथे. इकडे विक्रमने रमावरती लक्ष ठेवायला एक माणसाला सांगितलेलं असतं. राघव विक्रमला भेटतो आणि मंगेशबद्दल विचारतो. विक्रम त्याला मंगेशचा पत्ता देतो आणि म्हणतो रमाने मंगेशबद्दल तुला एकदा तरी सांगायला हवं होतं. तेव्हा राघव म्हणतो मला सांगावं इतकं महत्वाचा नसेल तो मंगेश. पत्ता घेऊन राघव निघून जातो. विक्रमने राघवला चुकीचा पत्ता दिलेला असतो. इकडे रमा राघवची वाट पाहत असते, पण राघव मात्र नाशिकच्या बाहेर मंगेशच्या पत्त्यावर जाण्यासाठी निघालेला असतो. राघव रमाला सांगतो मला लांबचं एक भाडं मिळालेलं आहे म्हणून मी जातोय. तू ज्या हॉटेलमध्ये जाणार आहे तिथे पोहोच आणि मला लोकेशन पाठव, मी लगेच पोहोचतो तिथे. विक्रम त्याच्या गुंडांना कॉल करून राघवच्या मागावर जायला सांगतो. राघव विक्रमने दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचतो तर तोंडाला मास्क लावलेला माणूस त्याला धक्का देऊन पळून जातो. राघव त्याचा पाठलाग करतो. इकडे रमाला काळजी वाटते की राघव आणखीन कसा परत आला नाही. रमावर लक्ष ठेवायला सांगणारा माणूस विक्रमला कॉल करून सांगतो रमा खूप चिडली आहे, जाईल आता ती. विक्रम म्हणतो मी पोहोचेलच आता. इकडे राघवच्या तावडीतून तो माणूस पळून जातो, मात्र पळताना त्याचा मोबाईल खाली पडतो. विक्रम फुलांचा बुके घेऊन रमा ज्या हॉटेलमध्ये असते तिथे पोहोचतो. विक्रमकडे बघून रमा हसू लागते आणि त्याला आतमध्ये असा हाताने इशारा करते. हे बघून विक्रम खूप खुश होतो. विक्रमला वाटतं की रमा त्यालाच बोलवत आहे. नंतर राघव विक्रमच्या पुढून रमाकडे पळत जातो. रमा राघवला मिठी मारते. हे सगळं विक्रम बघत असतो. राघवच्या हाताची जखम पाहून रमाला जास्त काळजी वाटते. विक्रमचा प्लॅन पुन्हा एकदा फसतो. तो हातातील बुके डस्टबिनमध्ये फेकून देतो. रात्रीच्या वेळेला राघव लॅपटॉप घेऊन संदेश दादाकडे येतो. झालेला सगळा प्रकार तो संदेश दादाला सांगतो. राघव सांगतो की ज्या माणसाचा आधी मी पाठलाग केला होता त्याची शरीरयष्टी वेगळीच होती आणि आज ज्याचा पाठलाग केला त्याची वेगळीच होती. संदेश दादा आणि राघव रिक्षा घेऊन निघतात. राघव त्या माणसाचं लोकेशन ट्रेस करायला निघतो. नंतर ते एका ठिकाणी पोहोचतात जिथे संपूर्ण काळोख असतो. त्या दोघांना तिथे प्रोजेक्टर भेटतो. राघव ते प्रोजेक्टर चालू करून पाहतो तर त्याला रमाचे फोटो स्क्रीनवर दिसतात. नंतर संदेश दादा लाईट चालू करतात तर त्यांना त्या खोलीत रमाचा एक पोस्टर सुद्धा दिसतं. या सगळ्या गोष्टी पाहून राघवला धक्काच बसतो. तर प्रेक्षको, तुमच्या आवडत्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.